लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये नंदिनी खूपच टेन्शनमध्ये असते. ती सारखी आपल्या हाताकडे बघत असते. तिच्या हातामध्ये धागा नसतो. तिने तो धागा आर्याच्या हातामध्ये बांधलेला असतो. जीवा म्हणत असतो, हातात धागा नाहीये म्हणून चेहऱ्यावर स्माईल नाहीये ना. नंदिनी म्हणत असते, नाही असं काहीच नाहीये, उलट तो धागा आर्याच्याच नशिबात होता म्हणूनच तिच्या हातात बांधला ना मी. मला वाईट वगैरे नाही वाटलं. परंतु काय आहे ना, इतके दिवस हातामध्ये धागा होता ना आणि आता अचानक नाही आहे ना, म्हणून थोडं चुकल्यासारखं वाटतंय, बाकी काही नाही. जीवा म्हणतो आता नाही होणार. त्यानंतर जीवा त्याने आणलेला धागा नंदिनीच्या हातामध्ये प्रेमानेच बांधत असतो. जीवा म्हणत असतो, या धाग्यामध्ये गुरुजींच्या आशीर्वादाचं बळ नाहीये, पण माझ्या प्रेमाचं बळ आहे. त्यानंतर तो नंदिनीला म्हणतो, धागा आला, स्माईलही आलं. त्यानंतर नंदिनी जीवाच्या हाताला किस करते. पुढे जीवा नंदिनीला म्हणत असतो, आर्याचा डब्बा कुठे आहे? चोरोटीला सुद्धा तिने काही खाल्लं नाही. यावर नंदिनी म्हणते, तुमचं बरं लक्ष असतं. पुढे नंदिनी म्हणते, डबा भरून ठेवलाय मी तिचा, तुम्ही जाऊन देऊन येता का? जीवा म्हणतो, चालेल तुला? नंदिनी म्हणते, आवडेल मला, असं म्हणणं अपेक्षित आहे का? त्यानंतर नंदिनी जीवाजवळ आर्यासाठी डब्बा पाठवते. जीवा म्हणतो, मी असा गेलो आणि असा आलो, असं म्हणून जीवा निघून जातो. दुसरीकडे पार्थला चोरोटीमध्ये घडलेले काही क्षण आठवत असतात. जीवा आणि आर्यामध्ये नक्की काय सुरू आहे या गोष्टीचा पार्थ विचार करत असतो. जीवा इकडे आर्याच्या घरी आलेला असतो. जीवा आर्याला म्हणत असतो, अरे वा, काय कलेक्शन आहे तुझं फुटवेअरचं, मस्त. यु नो वॉट, मी जेव्हा क्लब क्रिकेट खेळायचो ना, तेव्हा माझ्याकडे सुद्धा स्पोर्ट्स शूजचं कमाल कलेक्शन असायचं. आर्या म्हणत असते, अरे वा, तू क्रिकेट खेळायचास? जीवा म्हणत असतो, मी बॉलिंग करायचो, म्हणजे समोरच्याला न कळता त्याची विकेट काढायला आवडते मला. दोघेही छान गप्पा मारत असतात. जीवा आर्याला जेवण करून घे असं म्हणतो. आर्या जेवण घ्यायला जात असते, परंतु जीवा तिला आपल्या हाताने जेवण वाढत असतो. आर्या जबरदस्तीने जीवाला आपल्याबरोबर जेवायला लावते, परंतु जीवा म्हणत असतो की मी घरी जाऊन नंदिनी बरोबर जेवेन. यावर आर्या म्हणत असते, तिने काय तुला ताकीद देऊन ठेवली आहे का, मला सोडून किंवा मला विचारल्याशिवाय जेवायचं नाही म्हणून? परंतु जीवा म्हणत असतो, नंदिनी माझी सवय आहे, कधीही न सुटणारी सवय. जीवा म्हणत असतो, मी थोडंसंच खाणार आहे, असं म्हणून तो जेवायला बसतो. जेवत असताना जोराचा पाऊस येतो. आर्या म्हणत असते, चल ना भिजायला जाऊया, मला भिजायला खूप आवडतं. यावर जीवा नाही असं म्हणत असतो. तरी सुद्धा आर्या जीवाच्या हाताला पकडून त्याला खेचतच घेऊन चाललेली असते. इतक्यात जोरानेच विजा चमकू लागतात आणि लाईटही जाते. हे बघून आर्या घाबरते आणि ती जीवाला घट्ट मिठी मारते. जीवा म्हणत असतो, अगं काय झालं, लाईटच गेली आहे फक्त. परंतु आर्या म्हणत असे, मला अंधाराची खूप भीती वाटते. जीवा लगेच आपल्या बॅटरीची टॉर्च चालू करतो आणि आर्याला एका जागी बसवून कॅन्डल्स आणायला जातो. त्यानंतर जीवा जाऊन कॅन्डल्स घेऊन येतो आणि चालू करतो. दोघेही जेवायला बसलेले असतात. जीवा म्हणत असतो, मी थोडंसंच जेवणार आहे. यावर आर्या म्हणत असते, हे तू मला सांगतोय की स्वतःला? आर्या म्हणत असते, काय सुंदर कॅन्डल लाईट डिनर झालाय ना. त्यानंतर ती फोटो काढत असते. दोघेही छान जेवत असतात. थोड्या वेळाने आर्या म्हणते, जन्मेजय मी काय म्हणते, बाहेर खूप पाऊस आहे, तू थांबतोस का इथे? नाही म्हणजे बाईकवर गेलास तर 100% भिजशील. जीवा म्हणतो, नाही करेक्ट आहे तुझं, पण मी बाईक आणलीच नाहीये, मी कार घेऊन आलोय. खरं तर बाईकच आणणार होतो, परंतु नंदिनी कसली क्लायमेट रिपोर्टर आहे ती, निघतानाच म्हणाली आज पाऊस होणार आहे, बाईक वगैरे काही घेऊन जाऊ नका, डायरेक्ट कार घेऊन जा. आर्या म्हणत असते, परंतु निदान लाईट येईपर्यंत तरी थांब ना प्लीज. आर्या जीवाला थांबवून घेण्याचा प्रयत्न करत असते. दोघे बोलत असतानाच लाईट येते. जीवा म्हणतो, अरे वा, काय कमाल टायमिंग आहे लाईटचं. दुसरीकडे नंदिनी पाणी घ्यायला आलेली असते. तेथेच खाली पार्थ बसलेला असतो. नंदिनी म्हणत असते, तुम्ही अजून जागे आहात, कसला विचार करताय? पार्थ म्हणतो, नाही बाहेर खूप पाऊस पडतोय, म्हटलं कॉफी पीत गप्पा मारत बसाव्यात. काव्याला पहाटे लवकर उठायचंय, ती अलार्म लावून झोपली आहे, आईला जागरण सहन होत नाही, बाकी सगळे घरातले गोधडीत गुरफटून झोपले आहेत. असं म्हणत असतानाच पार्थ जीवाबद्दल विचारतो. पार्थ म्हणतो, जीवा कुठे आहे? यावर नंदिनी म्हणते, ते फिल्मला गेलेत मित्रांसोबत. हे ऐकून पार्थचा संशय अजूनच वाढतो. पार्थ म्हणत असतो, कोणत्या थिएटरला गेलाय? नंदिनी म्हणत असते, काय मी प्रेग्नेंट असल्यापासून ते माझ्या मागे पुढेच असतात, म्हटलं जा एक दिवशी जाऊन मित्रांबरोबर फिरून या. यावर पार्थ म्हणतो, अशा खूप कमी बायका असतात ज्या आपल्या नवऱ्यांना मित्रांबरोबर जायला देतात. एवढ्यात तेथे जीवा आलेला असतो.
जीवाला बघून पार्थ म्हणतो, अरे झाली फिल्म बघून? जीवा नंदिनीकडे बघत असतो. जीवा म्हणत असतो, फिल्म? जीवा म्हणत असतो, हो फिल्म संपली म्हणूनच घरी आलो ना. यावर पार्थ म्हणतो, मित्र खुश झाले असतील ना? जीवा काहीही बोलत नसतो. पार्थ म्हणत असतो, मित्रांसोबत गेला होतास ना? त्यानंतर जीवाच्या हातामध्ये टिफिनची बॅग असते. पार्थ म्हणत असतो, या बॅगमध्ये काय आहे? जीवा म्हणतो, तू पण ना दादा, हिने मला मित्रांबरोबर जायला दिलं म्हणून मी हिच्यासाठी सरप्राईज आणलं होतं. पार्थ म्हणतो, एवढ्या रात्री सरप्राईज मिळालं सुद्धा? कुठे मिळालं? जीवा म्हणतो, जातानाच घेतलं आधी आणि मग गेलो पिक्चरला. त्यानंतर जीवा नंदिनीला घेऊन आत जातो. पार्थचा संशय अजूनच वाढत असतो. पार्थ म्हणत असतो, नंदिनी तर म्हणाल्या 1.5 तासापूर्वी गेला म्हणून. हा 1.5 तासात फिल्म बघून आला सुद्धा? जीवा फिल्मच्या नावावर दुसरं काही करत असेल का? नंदिनीला फसवत तर नाही आहे ना हा? आत आल्यानंतर जीवा नंदिनीला म्हणत असतो, अगं तू पार्थ दादाला काय सांगतेस ते मला मेसेज करून सांगायचं ना. आता पकडला गेला असतो, सगळी वाट लागली असती. यावर नंदिनी म्हणते, सॉरी सॉरी. काय झालं ना, पार्थ मला अचानक खाली भेटले. मग मला विचारत होते, एवढ्या रात्री तुम्ही कुठे गेलात म्हणून. मग काय कारण सांगू? नंदिनी जीवाला सॉरी म्हणत असते, परंतु जीवा म्हणत असतो, अगं ठीक आहे, त्यात सॉरी काय, तसंही मला माझ्या बायकोकडून सॉरी ऐकायला नाही आवडत. नंदिनी जीवाला माझ्यासाठी काय सरप्राईज आणलंय असं म्हणत असते. जीवा लगेच त्या पिशवीतून डब्बा काढतो आणि नंदिनीच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, अगं आर्यासाठी दिलेला डब्बा आहे हा. अगं दादाला काहीतरी कारण सांगावं लागणार होतं ना, म्हणून बोललो. नंदिनी म्हणत असते, चला जेवून घेऊयात, खूप भूक लागली आहे मला. जीवा म्हणत असतो, अगं मग जेवून घ्यायचं ना तू. नंदिनी म्हणते, अहो असं काय करताय, तुम्हाला सोडून जेवते का कधी मी? जीवा म्हणतो, अगं पण मी तर जेवून आलोय आर्याकडून. हे ऐकून नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, अच्छा तुम्ही आर्यासोबत जेवलात? नंदिनी म्हणत असते, अहो पण जेवण पुरलं का? मी फक्त तिच्याचसाठी दिलं होतं. मग आर्या कमी जेवली का? यावर जीवा म्हणत असतो, नाही ती व्यवस्थितच जेवली आहे. मी जस्ट कंपनी द्यायला म्हणून जेवलो, तेही तिने खूप आग्रह केला म्हणून. जीवा नंदिनीला पुन्हा पुन्हा सॉरी म्हणत असतो. नंदिनी म्हणते, अहो ठीक आहे, सॉरी काय त्यात? जीवा म्हणतो, अगं असं नाही, तू माझ्यासाठी जेवायला थांबली होतीस आणि मी आर्यासोबत जेवून आलो. जीवा गुडघ्यावर बसून नंदिनीला सॉरी म्हणत असतो. नंदिनी म्हणत असते, आजकाल माझा नवरा खूपच सॉरी बोलायला लागलाय, चुकांचं प्रमाण वाढतंय. जीवा म्हणतो, नाही यापुढे एकही चूक होणार नाही. त्यानंतर तो नंदिनीला बसायला सांगतो आणि तुझ्यासाठी मी छान गरमागरम जेवण वाढून घेऊन आलो असं म्हणून जातच. एवढ्यात नंदिनी म्हणते, अच्छा फक्त वाढून घेऊन येणार, मग चुकांचं प्रायश्चित्त कोण करणार? जीवा म्हणतो, ते कसं करायचं? नंदिनी म्हणते, नुसतं जेवण वाढून आणून चालणार नाही, स्वतःच्या हाताने भरवावं लागणार आहे, तेही जीवा स्टाईलने. जीवा लगेच हसून, लगेच आलो असं म्हणतो. त्यानंतर जीवा नंदिनीला जेवण वाढतो आणि तिला स्वतःच्या हाताने भरवत असतो. दुसरीकडे काव्या पार्थला म्हणत असते, आपण जे IIP रोडला काम केलंय ना, त्यावर खूप लोकांच्या कमेंट्स आल्यात हो. आणि आपण जे रील पोस्ट केलं होतं ना, त्यावर दर तासातासाने कमेंट येत आहेत. परंतु काव्याच्या बोलण्याकडे पार्थचं लक्षच नसतं. थोड्या वेळाने काव्याच्या लक्षात येतं की पार्थचं आपल्या बोलण्याकडे लक्षच नाहीये. काव्या पार्थकडे बघू लागते. काव्या पार्थला म्हणते, देशमुख, अहो एकटी बडबडते मी इकडे, लक्ष कुठे आहे तुमचं? पार्थला मात्र जीवा आणि आर्या दोघंही पाणीपुरी खात असतात ते क्षण आठवत असतात. पार्थला जीवावर संशय आलेला असतो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या उद्याच्या भागात काव्या आर्याला फोन लावत असते, परंतु आर्याचा फोन लागत नसतो. पार्थ म्हणत असतो, आर्याचा फोन लागला? यावर काव्या म्हणते, खूप ट्राय केली परंतु तिचा फोन बिझी येतोय. यावर पार्थ म्हणतो, जीवाचं आणि आर्याचं अफेअर सुरू आहे. हे ऐकून काव्याला धक्का बसतो. दुसरीकडे नंदिनी आर्यासाठी जेवण घेऊन आलेली असते आणि ती भरभर खात असते. हे बघून नंदिनी आर्याला म्हणते, अगं जरा सावकाश खा, नीट खा, चावून खा, नाहीतर मग जेवण पचलं नाही तर त्रास होणार तुला. यावर आर्या जोरानेच ओरडते, बस ग नंदिनी, तो जन्मेजय जेव्हा येतो ना, इतकं छान वाटतं ना, गप्पा मारता मारता अख्खं जेवण केव्हा संपतं ना कळत सुद्धा नाही. हे ऐकून नंदिनीला धक्का बसतो.